धावांची आवश्यकता आहे. चला नवीन फलंदाज लगेच या धन्यवाद. ज्या पद्धतीने सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, अजूनही आपण या मॅचचा रिझल्ट काय होईल ते सांगू शकणार नाहीये, कारण दोन्ही संघ जर पाहिले तर प्रयत्न करतायत. अजून अशाच पद्धतीचे 2-3 चेंडू जर डॉट आले तर मात्र भूषणगड संघ थोडंसं वर्चस्व गाजवेल. पण यावेळेस आपण पाहतोय अशा पद्धतीचे आले तर मात्र या ठिकाणी तोरणा संघ हा आपला वर्चस्व गाजवताना पाहायला मिळते. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 हॅलो. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी. हॅलो चेक. हॅलो इथून पाहतोय आपण धावसंख्या आणखीन एकने वाढेल. स्कोर कार्ड वर धावसंख्या लागली जाते ती म्हणजेच 35 धावा जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज भैरव. ओहो फटका तर सजवलाय, चेंडू निघून जाईल, आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. 6 धावा. जबरदस्त अटॅक. एंड मुवमेंटला जर पाहिलं तर इथून मात्र मोठा फटका सजवला गेला. आता मात्र जिंकण्यासाठी धन्यवाद. जिंकण्यासाठी अजूनही हॅलो हॅलो. तर 4 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहतोय चेंडूवर इशारा येईल, पंचांचा वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मिळेल. जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. असं वाटलं होतं की भूषणगड संघ ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, विकेट देखील मिळवले होते, परंतु जो मोठा फटका आला, षटकार आला, त्यावर पूर्णपणे जर पाहिलं तर चित्र बदलून गेलं. इथून पुन्हा एकदा फटका सजवलाय आणि चेंडूवर विजय हासिल केले. तोरणा संघ जर पाहिलं तर सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. तर तोरणा संघाला देखील मी म्हणेन उद्याच्या दिवसात तुम्ही दुपारच्या वेळेस या ठिकाणी आपला सामना पुरंदर विरुद्ध तोरणा असा सेमीफायनलचा सामना असेल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि आज आपण पाहिलं खूप चांगल्या पद्धतीने 8 संघ जे खेळले गेले, 8 संघातून 2 संघ आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळाले.